आज भोकर येथील भोशी या ठिकाणाहून डोरली या ठिकाणी मी आलेला आहे। इथं आदिवासी समाज व आदर समाज इथं राहतो। इथं राहण्याची व रोड, नाल्या, लाईट सरपंच आश्वासन देतात त्यांना की आम्ही घरकुल देऊ, हे देऊ, ते देऊ। तर मावशी, इथं किती वर्षापासून रोडा लाईट आलाय? 20-25 वर्ष झालं नाहीच, रोड नाही, काही नाही। 10 वर्ष झाले। इथं वरी येऊन 10 वर्ष झाले येऊन सिन्या, हा, काहीच नाही, काहीच नाही। काही नाही, जागा नावची करून देणार, काही नाही, देतो पैसे भरले का तुम्ही? पैसे भरले, पावत्या हाता आमच्यापाशी। घरकुल नाही, काहीच नाही। घरकुल आलं तर जागा नावची करून देतो म्हणून दिले नाही। घरकुल तसेच रुकले, नावची जागा घरकुल बांधायचे का? बांधाय ना, बरोबर आहे। अजून दुसरी काय काय समस्या? लाईटीची सोय आहे का? लाईट नाही, पाण्याची सोय नाही, काही नाही। बरं बरं, स्मशानभूमी? काहीच नाही, समसमभूमी नाही। आता तिथं आहे तर तिथं ते माणूस आता मेलं तर फुकू देणार नाही। सरदारजीचं शेतात फुकू लागले। बरं, आता कुठं नेवा, माळाला नेवा का आदिवासी आहे ना? लेकरं वगैरे जातात शाळेत, ते कसं जातात मग? पैदल जातात। एसटी आहे, पण एसटी आहे, आता मग ते रोड तिथं खराब झाला, बरं, दुरुस्ती करावं लागते। बरं बरं बरं, कोणी लक्ष देणार कोणी नाही आम्हाला इकडे। बरं बरं दादा, मग तुमचं याच्यामध्ये आता एवढा समाज इथं आपला समजा भरकटलेला समाज आहे, काही लोक अडाणी आहेत, तुम्ही पुढाकार घेऊन जे समजा हे पाऊल उचललं, अतिशय मला चांगलं वाटलं। तर तुम्हाला ह्या राजकारणातले जेही लोक आहेत समजा, जे मतदान मागायला येतात, त्यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे की बाबा येऊन जेव्हा मतदान घेऊन जातात, येणं आश्वासनं देतात, एकही काम पूर्ण करणार, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे? तुमचं मत मांडा। काम झालंच म्हणतात हे सर, पहिली गोष्ट आमच्याकडे 5 वर्षाला एक बार येतं मतदान करायचं, यानं तुम्हाला लक्ष देणार ते। आता इथं हालाकी अनुसूचित जाती आणि जमाती समाज आहे, पुरा गरीब घरचा समाज असा। आज लेकरांना जायला एवढं अवघड होत आहे, पुऱ्या रस्त्याने खड्डे आहेत आणि दोन्ही प्रशासनाला समोर लावल्या, बांधकाम वगैरे लावल्या, समोरच्या ग्रामसेवकाला लावल्या, पण हे कुणाच्या दबावाखाली लक्ष देत नाही सर। आमच्याकडे पुरे खड्डे पडल्यात, आम्ही स्वतः गावाने निधी करून दगडाच्या 2 ट्रिपा दगड केल्या जमा, आणि पुरे आम्ही खड्डे स्वतः बुजवले सर। नाल्या आम्ही आता पण कोणी काढल्याच नाही 5 वर्षापर्यंत, आता स्वतः काढल्या सर। शाळा पडलेली आहे सर आमची, शाळामध्ये कधी काय होईल याची गॅरंटी नाही। शाळा एकदम जुनी आहे समजा, शाळेला नाही ना कशाच नाही समजा, विकास म्हणजे कशाच नाही सर। एवढं दुर्लक्ष आमच्या गावाकडं। इथं आम्हाला समजा असं वाटलं हे आमचं गाव वाढी टाकल्यावर झाले पूर्ण आता। बरं, नाल्या वगैरे तुमच्या गावामध्ये कधी काढल्याच नाही सर नाल्या। घोशीचा कचरा सर आमच्या गावात येऊन टाकला इथं अलीगड। बरं, म्हणजे कोणी लक्षच नाही सर इकडे, असं खुले आमचं की कोणी लक्ष देणार नाही। आमचं सर रोजमजुरी करणारा समाज आहे, याला आज काम केलं उद्या हे करावं, त्याच्यामुळे कोणी लक्ष देणार नसल्यामुळे इथं काहीच घेणं देणार नाही। कोणी असं आलं की पूर्ण दुर्लक्ष झालं आमच्या गावाकडे। बरं, आता आम्ही आमच्या गावातल्या मुलांना समोर फोन लावले, भाई आम्हाला फक्त खड्डे बुजवून द्या, तर ते असं म्हणणं आहे त्याचं की उडावडीचे बोल चालू होते की भाई आम्ही किती खड्डे बुजवा की काय करावं। म्हणजे असं झालं की आता हिच्या मेन रस्ता आहे सर, आता 15 वर्षाच्या नंतर एकदा रस्ता झाला नाही। बरं, तुम्ही तुमची शाळा दाखवू शकता का मला? दाखवू शकता ना सर, नाल्या, शाळा? शाळा दाखवू शकता सर। दाखवू शकतात ना? ठीक आहे। सर, आज आपल्या ठिकाणी शाळेची खूपच दुर्दैवी दैना दिसत आहे, तरी तुम्ही आतापर्यंत शिक्षण मंत्र्याला किंवा शिक्षण गट अधिकारी विकासाला तुम्ही आता पण कधी लेटर दिलं का? 2 वेळा गट शिक्षण अधिकाऱ्याला लेटर दिलं सर, ग्रामपंचायतला एकदा लेटर दिलं। हां, अजून मागणी आम्ही खूप केली, अजून एकदाही आलं नाही। अजून अद्यापही तुम्हाला आलं नाही? मग तुम्ही हे आता ही अवस्था आहे लेकराची, आता इथं समजा हे खड्डे गुड्डे आहेत, पडले केले, पुन्हा हे सगळं जबाबदार कोण याचं? आपण मागणी केली सर, हो, मागणी केली तुम्ही, पण जबाबदार कोण? व्यवस्थापक समितीची मध्ये सगळ्यांना सांगलं, हां, आणि ग्रामपंचायत गट शिक्षण अधिकारी साहेब यांना सुद्धा सांगलं। बरं, आज खिचडी रूम 2007 ते 8 ची आहे, ते नवीन स्थापना केलेली, ते अद्यापही तिची सुधारणा झालेली नाही। या